नमस्कार. तर आज आपल्याला इथे काळा मसाला शेवग्याची भाजी कशी तयार करायची आहे ते बघायचे आहे. तर इथे मी सर्वप्रथम शेंगा चिरून घेतलेल्या आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. तर तिथे लागणारं साहित्य हे बघा. मी इथे गॅसवर तवा तापायला ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक एक करून सगळा मसाला घेतलेला आहे. इथे तो भाजून घ्यायचा आहे, तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर मी इथे पहिल्यांदा खोबरं बारीक चिरलेलं होतं ते भाजून घेणार आहे. सगळं खोबरं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता ते खोबरं आपण मस्तपैकी भाजून घेऊयात. एक एक करून सगळं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजून झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये धने भाजून घेऊयात. ते बघा, इथे सगळे धने टाकून घेऊया आणि ते भाजून घेऊयात. एक एक मसाला सगळा भाजून घेणार आहोत आपण. हे बघा, धने पण भाजून झालेले आहेत, ते काढून घेऊयात. आता नंतर त्यामध्ये आपण शेंगदाणे भाजायला टाकणार आहोत. शेंगदाणे भाजून झालेले आहेत, त्यामध्ये फुटाणे टाकणार आहोत. फुटाणे भाजून झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये कांदा टाकणार आहोत. ते बघा, कांदा टाकलेला आहे. त्यामध्ये आपण ज्या 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ना, त्या टाकून घेऊयात. चांगल्या परतून घ्यायच्या त्याच्यामध्ये तेलामध्ये. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, कारण आपल्या भाजीला ना तरी येते त्याच्यामुळे टाकलेले आहे. इथे बघा, हे साहित्य घेतलेलं आहे. कोथिंबीर, मसाले, लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे बारीक करून. इथे गॅसवरती पातेलं तापायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये 4 चमचे तेल घेऊयात. तेल गरम झाल्याच्या नंतर इथे आपण खोबरं आणि लसूणची पेस्ट केली ते टाकून घेऊयात आणि चांगलं तेल सुटेपर्यंत ते भाजून घ्यायची, परतून घ्यायची. ते बघा कसं तेल सुटलेलं आहे त्याला. त्याच्यानंतर आपण मसाले टाकून घेऊया. घरगुती मसाला होता, कांदा लसूण मसाला आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे. याला पण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून द्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. अशी कोथिंबीर टाकल्यावर ना चव भारी येते, कोथिंबीरीचा वास लागतो. हे बघा, तेल सुटेपर्यंत चांगलं परतून द्यायचं आहे. त्याच्यामध्ये ज्या चिरलेल्या शेंगा होत्या ना, त्या टाकून घेऊयात. काही ना शेंगा अगोदर उकडून घेतात, नंतर मग शेवग्याची भाजी करतात. पण आम्हाला येते ना, आमच्या घरच्यांना असे उकडून घेतलेली आवडत नाही, त्यामुळे लगेच चिरून टाकलेली त्याच्यामध्ये. चांगली सगळीकडून हलवून घ्यायची, जेणेकरून खाली लागणार नाही. ते बघा, सगळीकडून एकत्र करून घेतलेलं आहे. याला पण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून द्यायचे. ते बघा किती भारी तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये कांदा, शेंगदाणे, फुटाणे याची पेस्ट केली ती टाकून घेऊयात आणि त्याला पण एकत्र करून घेऊयात. असे सगळीकडून एकत्र करून घ्यायचं आहे. बघा किती भारी तेल सुटलेलं आहे. असं परतून घ्यायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. पुन्हा ते एकत्र करून घ्यायचं. भाजी कोणतीही भाजी असून द्या, ती परतत आली ना लगेच त्यामध्ये मीठ टाकायचं, जेणेकरून चव खूप छान येते. किती मस्त तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये पाणी ओतून घेऊयात आणि पुन्हा एकदा एकत्र करून घेऊया. कुणाकुणाला घट आवडतं, कुणाकुणाला पातळ आवडतं, त्यानुसार पाणी ओतून घ्यायचं आहे.
ते पहा, ते बघा किती छान तरी आलेली आहे. आता आपण शेंगा शिजवून घेऊया. बघा किती मस्त उकळी पण आलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आता आपली भाजी तयार झालेली आहे. 5 मिनटं चांगली उकळून घ्यायची, म्हणजे शेंगा पण चांगल्या शिजतात. पहा किती मस्त तरी पण आलेली आहे. आणि हे आपलं ताट तयार आहे. मस्त बाजरीची भाकरीसोबत खूप छान लागतं. कांदा